तुमच्याकडे आसपास कुठे आंब्याचं झाड असेल तर एक कैरी नक्कीच घ्या तोडून आपल्यासाठी. आणि त्या कैरीची 3 प्रकारे जेवणात लोणचं तयार करा. हा आंबा आहे, या आंब्यापासून मी आता 3 प्रकारची लोणची बनवू शकते. 5 मिनटातच मला बनवायचं आहे आत्ताच्या आत्ता खायला, आणि राहिलेलं ह्या बरणीमध्ये मला ठेवायचं आहे. तर मी या पहिल्या लोणच्याचे काप करणार आणि या कापाचे मी थोडंसं लोणचं बनवणार आणि दुसरं थोडंसं काप याच्यातला घेणार आणि तो किसून मी छानपैकी त्याला ही फोडणी देणार आणि तो एक वेगळ्या अशा डब्यात भरून ठेवणार. आणि नंतर मी थोडे काप करणार आणि ते गुळामध्ये थोडंसं शिजवणार आणि त्याचंही या छोट्याशा डब्बीमध्ये भरून ठेवणार. आणि वेळेस आपल्याला खूप खावंसं वाटतं ह्या दिवसामध्ये उन्हाळ्यात लोणचं आणि पटकन बनवायचं असेल तर माझी ही रेसिपी नक्कीच अवलंबा. मी हे तुम्हाला सगळं दाखवू शकत नाही, पण ही रेसिपी माझी 5 ते 10 मिनटातच आहे. मी हे तिन्ही 5 ते 10 मिनटातच बनवणार आहे आणि माझ्या मुलांना खाऊ घालणार आहे, आम्ही खाणार आहे आणि हे मी राहिलेलं त्याच्या बरणीमध्ये भरून ठेवणार आहे. आपण या बरण्या मुलांना आईस्क्रीम आणतो ना, त्याच ह्या बरण्या आहेत, त्याचाही मी इथं उपयोग केलेला आहे. ही बरणी आपण इकडं तिकडेच टाकून देतो, पण अशा बरणीचा उपयोग आपण आपले साहित्य जे असतं ह्याचं जेवणाचे मसाले असू देत किंवा इतरही काही छोटं मोठं किरकोळ साहित्य असतं आपल्याकडे, ते ठेवण्याचा उपयोगही तुम्ही करू शकता. पण मी इथे लोणच्याचा उपयोग करणार आहे ठेवण्यासाठी.